सो हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स त्यांचे हिंदी, मराठी, इंग्लिश मध्ये मीनिंग्स बघूया. सोबतच सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण एक्झाम्पल म्हणून सेंटेन्सेस दिलेले आहे त्याचा आज आपण हिंदीमध्ये सुद्धा रूपांतर बघूया आणि मराठीमध्ये सुद्धा काय मीनिंग होतं हे बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड बघूया काय आहे. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे अबॉलिश. ABOLISH अबॉलिश. सो अबॉलिशचं मिनिंग काय होतं इंग्लिश मध्ये? ऑफिशियली एंड अ लॉ ऑर सिस्टीम. ऑफिशियली एंड अ लॉ ऑर सिस्टीम म्हणजेच काय होतं? अबॉलिश. हिंदीमध्ये अबॉलिशचं मिनिंग होतं समाप्त करणं आणि खत्म करणं. समाप्त करणं आणि खत्म करणं हे हिंदीमध्ये मिनिंग होते अबॉलिशचे. आणि मराठीमध्ये काय होते? रद्द करणे. ओके, काहीतरी एखादं लॉ आहे किंवा काही आहे त्याला रद्द करणे किंवा बंद करणे, याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं अबॉलिश. सो मराठीमध्ये अबॉलिशचं मिनिंग होतं रद्द करणे, बंद करणे आणि नष्ट करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं अबॉलिशचं रद्द करणे, बंद करणे आणि नष्ट करणे. सिनोनिम्स आहेत एलिमिनेट आणि इरॅडिकेट. एलिमिनेट आणि इरॅडिकेट हे सिनोनिम्स आहेत अबॉलिशचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? इस्टॅब्लिश. ओके, अँटोनिम्स आहेत इस्टॅब्लिश. आता सेंटेन्स काय आहे? सो द आउटडेटेड लॉ वॉज अबॉलिश्ड. द आउटडेटेड लॉ वॉज अबॉलिश्ड. सो इथे जे आहे हिंदीचं मिनिंग काय आहे ते बघूया आपण पहिले. पुराने कानून को समाप्त कर दिया गया. सो इथे जे आहे अबॉलिश म्हणजे यूज करण्यात आलेला आहे, हिंदीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे समाप्त कर दिया म्हणून. आणि मराठीमध्ये सेंटेन्सचं मिनिंग काय होतं? तर तो कालबाह्य कायदा रद्द करण्यात आला. तर इथे मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे अबॉलिशचा रद्द करण्यात आला म्हणून. ओके, कालबाह्य म्हणजे होते आउटडेटेड. ओके, आउटडेटेड म्हणजे मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे कालबाह्य. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे बेनेवोलेंट. बेनेवोलेंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं काइंड अँड जनरस. काइंड अँड जनरस म्हणजेच काय? जो परोपकारी आहे, जो सगळ्यांना मदत करतो, दयाळू आहे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं बेनेवोलेंट. सो हिंदीमध्ये बेनेवोलेंटचं मिनिंग होतं दयालू आणि परोपकारी. ओके, परोपकारी हे मराठीमध्ये सुद्धा म्हणण्यात येतं आणि हिंदीमध्ये सुद्धा म्हणण्यात येतं. सो बेनेवोलेंटचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? दयालू आणि परोपकारी. आणि मराठीमध्ये काय होतं? परोपकारी तर आहेच, आणखी काय होतं? दयाळू, उदार, दान धर्मशील आणि हितचिंतक. सो मराठीमध्ये मिनिंग होतं बेनेवोलेंटचं परोपकारी, दयाळू, उदार, दान धर्मशील आणि हितचिंतक. सिनोनिम्स आहेत चॅरिटेबल आणि कंपॅशनेट. चॅरिटेबल आणि कंपॅशनेट हे सिनोनिम्स आहेत बेनेवोलेंटचे. आणि अँटोनिम्स आहेत क्रुएल. क्रुएल हा अँटोनिम आहे. एक्झाम्पल काय आहे? द बेनेवोलेंट ऑर्गनायझेशन हेल्प पुअर फॅमिलीज. सेंटेन्सचा हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? तर परोपकारी संगठन हे गरीब परिवारों की सहायता की. परोपकारी संगठन ने गरीब परिवारों की सहायता की. तर इथे जे आहे बेनेवोलेंट मध्ये यूज केलेला आहे, हिंदीमध्ये मिनिंग घेतलेला आहे परोपकारी म्हणून. आता मराठीचं मिनिंग बघूया काय होतं सेंटेन्सचं. त्या परोपकारी संस्थेने गरीब कुटुंबांना मदत केली. तर इथे पण बेनेवोलेंटला परोपकारी म्हणून घेण्यात आलेलं आहे. ओके, मराठीमध्ये सुद्धा मिनिंग काय घेण्यात आलेलं आहे बेनेवोलेंटचं? परोपकारी म्हणून. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कोहेरंट. COHERENT, कोहेरंट. सो कोहेरंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं लॉजिकल अँड वेल स्ट्रक्चर्ड. लॉजिकल अँड वेल स्ट्रक्चर्ड. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं कोहेरंटचं सुसंगत आणि स्पष्ट. मराठीमध्ये सुद्धा कोहेरंटचं मिनिंग सुसंगत आणि स्पष्ट असंच होतं. आणखी काय होतं? तर तर्कसंगत, तर्कसंगत आणि सुस्पष्ट. सो मराठीमध्ये मिनिंग होतं कोहेरंटचं सुसंगत, स्पष्ट, तर्कसंगत आणि सुस्पष्ट. सिनोनिम्स आहेत लॉजिकल आणि ऑर्गनाइज. जे लॉजिकल आहे आणि ऑर्गनाइज्ड आहे त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं? कोहेरंट. आणि अँटोनिम आहेत कोहेरंटचं कन्फ्युजिंग. ओके, कन्फ्युजिंग हा अँटोनिम आहे कोहेरंटचा. एक्झाम्पल काय आहे? शी प्रेझेंटेड अ कोहेरंट आर्ग्युमेंट. हिंदीमध्ये बघूया आता काय मिनिंग होतं सेंटेन्सचं. उसने सुसंगत तर्क प्रस्तुत किया. तर इथे जे आहे कोहेरंटला हिंदीमध्ये काय मिनिंग घेण्यात आलेलं आहे? सुसंगत असं. आणि मराठीमध्ये मिनिंग काय होतं सेंटेन्सचं? तर तिने एक सुसंगत युक्तिवाद मांडला. ओके.
ओके. सो इथे सुद्धा जे आहे सुसंगतला कोहेरंटला सुसंगत म्हणून मराठीमध्ये युज करण्यात आलेला आहे. ओके. मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये दोन्हीमध्ये जे कोहेरंट आहे त्याला सुसंगत असं म्हटलं जातं, सुसंगत आणि स्पष्ट. नेक्स्ट वर्ड आहे डेटेरिओरेट. डेटेरिओरेटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं बिकम वर्स ग्रॅज्युअली. बिकम वर्स ग्रॅज्युअली याचं कशाचं मिनिंग आहे डेटेरिओरेटचं. सो डेटेरिओरेटचं हिंदीमध्ये मिनिंग होतं खराब होणं. खराब होणं म्हणजे होतं डेटेरिओरेट. आणि याचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं तर खालावणे किंवा ढासळणे. एखाद्याचं काही जे आहे, जर आता जसं की उन्हाळा चालू आहे त्याचं काय होतं त्याचं पाणी जे आहे म्हणजे बॉडी मधलं जे वॉटर लेवल आहे ते कमी होत जातं, म्हणजे काय होतं डेटेरिओरेट होतं. म्हणजेच काय होतं तर खालावतं किंवा कमी होत जातं, त्याला काय म्हटलं जातं डेटेरिओरेट. ओके. सो डेटेरिओरेटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं बिकम वर्स ग्रॅज्युअली, म्हणजे त्याची तब्येत काय होत आहे खालवत आहे पाणी कमी झाल्यामुळे किंवा ब्लड कमी झाल्यामुळे, बॉडी मधलं पाणी कमी होत आहे, ब्लड कमी होत आहे, त्याच्यामुळे एखाद्याची तब्येत काय होते खालावते. सो त्याला त्या खालावण्याला इंग्लिशमध्ये वर्ड युज करण्यात येतं डेटेरिओरेट. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं डेटेरिओरेटचं खराब होणं आणि मराठीमध्ये काय होतं बिघडणे आणि खालावणे किंवा ढासळणे आणि स्थिती अधिक खराब होणे. ओके. सो डेटेरिओरेटचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं तर बिघडणे, खालावणे किंवा ढासळणे आणि स्थिती अधिक खराब होणे. सिनोनिम्स आहेत डेटेरिओरेटचे वर्सन आणि डिक्लाइन. वर्सन आणि डिक्लाइन हे सिनोनिम्स आहेत डेटेरिओरेटचे आणि अँटोनिम्स आहेत इम्प्रूव्ह. ओके. इम्प्रूव्ह हे अँटोनिम आहे डेटेरिओरेटचं. एक्झाम्पल काय आहे द सिच्युएशन डेटेरिओरेटेड रॅपिडली. सेंटेन्सचा हिंदीमध्ये मिनिंग काय अर्थ होतो तर स्थिती सॉरी. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं सेंटेन्सचं स्थिती तेजी से खराब हो गई. सो इथे जे आहे डेटेरिओरेटेडला हिंदीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे खराब हो गई म्हणून. आणि मराठीमध्ये मिनिंग बघूया काय आहे तर परिस्थिती झपाट्याने बिघडली. तर इथे जे आहे डेटेरिओरेटला बिघडली असं मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेलं आहे मराठीच्या सेंटेन्समध्ये. ओके. सो डेटेरिओरेटचं मराठीमध्ये मिनिंग होतं बिघडणे, खालावणे, ढासळणे आणि स्थिती अधिक खराब होणे. नेक्स्ट वर्ड आहे एम्पेरिकल. EMPIRICAL एम्पेरिकल. एम्पेरिकलचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन ऑर एक्सपेरिमेंट. बेस्ड ऑन काय ऑब्झर्वेशन ऑर एक्सपेरिमेंट म्हणजेच काय होतं तर एम्पेरिकल. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं अनुभवजन्य. अनुभवजन्य मराठीमध्ये सुद्धा हेच मिनिंग होतं कशाचं एम्पेरिकलचं. आणि आणखी काय मिनिंग होतं एम्पेरिकलचं मराठीमध्ये एकतर आहे अनुभवजन्य, आणखी कोणता आहे दुसरं प्रयोग सिद्ध. जे काय एक्सपेरिमेंटनी सिद्ध केलेलं आहे. ओके. ऑब्झर्वेशनवर बेस आहे त्याला म्हटलं जातं इम्पेरिकल. सो इम्पेरिकलचं हिंदीमध्ये मिनिंग होतं अनुभवजन्य, मराठीमध्ये मिनिंग होतं अनुभवजन्य आणि प्रयोग सिद्ध. सिनोनिम्स काय आहेत एम्पेरिकलचे एक्सपेरिमेंटल आणि प्रॅक्टिकल. सिनोनिम्स आहेत एम्पेरिकलचे एक्सपेरिमेंटल आणि प्रॅक्टिकल आणि अँटोनिम आहे थेरॉटिकल. ओके. थेरॉटिकल हे अँटोनिम आहे. आता बघूया आपण सेंटेन्स काय यूज करण्यात आलेलं आहे एम्पेरिकलचं. द स्टडी रिलाइज ऑन एम्पेरिकल एव्हिडन्स. द स्टडी रिलाइज ऑन एम्पेरिकल एव्हिडन्स. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं सेंटेन्सचं अध्ययन अनुभवजन्य प्रमाणों पर आधारित है. सो इथे एम्पेरिकलला यूज करण्यात आलेला आहे. हिंदीमध्ये एम्पेरिकलचं मिनिंग घेण्यात आलेलं आहे अनुभवजन्य म्हणून आणि मराठीमध्ये काय आहे बघूया सेंटेन्स आता. हा अभ्यास अनुभवजन्य पुराव्यांवर आधारित आहे. तर इथे सुद्धा एम्पेरिकलला अनुभवजन्य म्हणूनच यूज करण्यात आलेलं आहे मराठीमध्ये. सो हे हिंदीमध्ये मिनिंग होतं आणि हे मराठीमध्ये मिनिंग होतं या सेंटेन्सचं. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फॅसिलिटेट. फॅसिलिटेटचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे मेक समथिंग इझियर. मेक समथिंग इझियर म्हणजे काय तर सोपे करणे. ओके. सलग करणे, सोपे करणे, सलग करणे याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं फॅसिलिटेट आणि मिनिंग आहे फॅसिलिटेटचं इंग्लिशमध्ये मेक समथिंग इझियर. हिंदीमध्ये मिनिंग होतं फॅसिलिटेटचं सुगम बनाना आणि मराठीमध्ये होतं सोपे करणे. सोपे करणे, सुलभ करणे आणि चालना देणे. सो मराठीमध्ये फॅसिलिटेटचं मिनिंग होतं सोपे करणे, चालना देणे आणि सुलभ करणे.
सिनोनिम्स आहेत फॅसिलिटेटचे असिस्ट आणि सिम्प्लिफाय, आणि अँटोनिम आहे हिंडर. ओके, अँटोनिम आहे फॅसिलिटेटचा हिंडर. सेंटेन्स काय आहे? सो टेक्नॉलॉजी फॅसिलिटेट्स ऑनलाइन लर्निंग. हिंदीमध्ये मीनिंग होतं सेंटेन्सचं प्रौद्योगिक ऑनलाइन शिक्षा को आसान बनाती है. प्रौद्योगिकी ऑनलाइन शिक्षा को आसान बनती है. ओके, बनाती है. तर इथे जे आहे फॅसिलिटेटला यूज करण्यात आलेला आहे हिंदीमध्ये आसान बनाती है म्हणून. ओके, हिंदीमध्ये काय यूज करण्यात आलेला आहे फॅसिलिटेटच्या जागेवर सेंटेन्समध्ये आसान बनाती है म्हणून. आणि मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ काय होतो? तंत्रज्ञानमुळे ऑनलाईन शिक्षा सुलभ होते. तर इथे फॅसिलिटेटला मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे सुलभ होते असं. ओके, सो हे आहे मराठीमध्ये मिनिंग, जे की आहे फॅसिलिटेटचं सुलभ होते असं घेण्यात आलेलं आहे आणि हिंदीमध्ये घेण्यात आलेलं आहे आसान बनाती है. नेक्स्ट वर्ड आहे गेज. GAUGE, गेज. याला प्रोनाउन्स करायचं आहे गेज, गॉज नाही, गेज. ओके, GAUGE म्हणजे होतं गेज. सो याचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे एस्टिमेट ऑर मेजर. काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग? एस्टिमेट ऑर मेजर. आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं आकलन करणं, म्हणजेच काय? तर जाणून घेणे. ओके, जाणून घेणे किंवा आजमावणे. याला मराठीमध्ये हे जे मिनिंग आहे किंवा अंदाज घेणे, अंदाज देणे. याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं? गेज असा वर्ड यूज करण्यात येतो. सो गेजचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? जाणून घेणे, आजमावणे, अंदाज घेणे किंवा मोजणे, पारखणे आणि मूल्यमापन करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं गेजचं जाणून घेणे, आजमावणे, अंदाज घेणे किंवा मोजणे, पारखणे आणि मूल्यमापन करणे. सिनोनिम्स आहेत गेजचे ऍसेस आणि इव्हॅल्युएट. ऍसेस आणि इव्हॅल्युएट हे सिनोनिम्स आहेत आणि अँटोनिम आहे इग्नोर. ओके, इग्नोर हा अँटोनिम आहे गेजचा. एक्झाम्पल आहे इट इज डिफिकल्ट टू गेज पब्लिक ओपिनियन. हिंदीमध्ये सेंटेन्सचा अर्थ काय होतो पहिले बघूया. जनमत का आकलन करना कठीण है. तर इथे जे आहे गेजचं मिनिंग हिंदीमध्ये घेण्यात आलेलं आहे आकलन करणं म्हणून. आणि मराठीचं मिनिंग बघूया आता. मराठीमध्ये काय होतं मिनिंग? जनमत जाणून घेणे अवघड आहे. तर इथे गेजचं मिनिंग घेण्यात आलेलं आहे मराठीमध्ये जाणून घेणे. ओके, सो हिंदीमध्ये होतं आकलन करणं आणि मराठीमध्ये होतं जाणून घेणे. नेक्स्ट वर्ड आहे हिंडरन्स. हिंडरन्सचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ऑब्स्टेकल टू प्रोग्रेस. म्हणजेच काय? तर हिंदीमध्ये होतं बाधा, म्हणजेच अडथळा. ओके, प्रोग्रेस मध्ये काहीतरी ऑब्स्टेकल आलेला आहे म्हणजे अडथळा आलेला आहे. याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतो हिंडरन्स. सो हिंडरन्सचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ऑब्स्टेकल टू प्रोग्रेस, हिंदीमध्ये मिनिंग होतं बाधा आणि मराठीमध्ये मिनिंग होतं अडथळा. व्यत्यय, खोळंबा आणि प्रतिबंध. सो मराठीमध्ये मिनिंग होतं हिंडरन्सचं अडथळा, व्यत्यय, खोळंबा आणि प्रतिबंध. सिनोनिम्स आहेत हिंडरन्सचे बॅरियर आणि ऑब्स्टेकल. सिनोनिम्स काय आहेत हिंडरन्सचे? बॅरियर आणि ऑब्स्टेकल. आणि अँटोनिम्स आहेत एड. ओके, सो अँटोनिम आहे हिंडरन्सचा एड. ओके, सो एक्झाम्पल बघूया आता हिंडरन्सला कसं यूज केलेलं आहे सेंटेन्स मध्ये. लॅक ऑफ फंड्स इज अ हिंडरन्स टू डेव्हलपमेंट. सो सेंटेन्सचा हिंदीमध्ये अर्थ होतो धन की कमी विकास में बाधा है. तर इथे हिंडरन्सला यूज केलेला आहे हिंदीमध्ये बाधा है म्हणून, आणि मराठीमध्ये काय आहे सेंटेन्स? निधीचा अभाव हा विकासातील अडथळा आहे. तर मराठीमध्ये अडथळा म्हणून हिंडरन्सला घेण्यात आलेला आहे. ओके, नेक्स्ट वर्ड आहे इंटिग्रेट. इंटिग्रेटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं कंबाईन पार्ट्स इंटू अ होल. कंबाईन पार्ट्स इंटू अ होल म्हणजेच काय करणे? एकत्र करणे. ओके, हिंदीमध्ये होतं इंटिग्रेट म्हणजे एकीकृत करणं आणि मराठीमध्ये होतं एकत्र करणे किंवा समाविष्ट करणे, मिसळणे आणि
समाकलन करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं इंटिग्रेटचं एकत्र करणे किंवा समाविष्ट करणे, मिसळणे आणि समकलन करणे. सो हे सिनोनिम्स आहेत इंटिग्रेटचे. मर्ज आणि कंबाईन आणि अँटोनिम आहे सेपरेट. सिनोनिम काय आहे? मर्ज आणि कंबाईन आणि अँटोनिम आहे सेपरेट. एग्जाम्पल आहे टेक्नॉलॉजी वॉज इंटिग्रेटेड इनटू एज्युकेशन. सो हिंदीमध्ये मिनिंग होता सेंटेन्सचा प्रौद्योगिकी को शिक्षा में एकीकृत किया गया. टेक्नॉलॉजी वॉज इंटिग्रेटेड इनटू एज्युकेशन म्हणजे प्रौद्योगिकी को शिक्षा में एकीकृत किया गया. तर इथे इंटिग्रेटेडला यूज करण्यात आलेला आहे हिंदीमध्ये एकीकृत किया गया म्हणून. आणि मराठीचं सेंटेन्स काय आहे? तंत्रज्ञान शिक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आले. तर इथे इंटिग्रेटेडला यूज करण्यात आलेला आहे. मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे समाविष्ट करण्यात आले असं. ओके. सो हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? इंटिग्रेटेडचं एकीकृत किया गया म्हणून आणि मराठीमध्ये घेण्यात आलेला आहे समाविष्ट करण्यात आले. आणि प्रौद्योगिकी म्हणजे होते टेक्नॉलॉजी आणि इथे तंत्रज्ञान म्हणजे होते टेक्नॉलॉजी. नेक्स्ट बघूया वर्ड आता. ओके. आपल्या आजच्या सेशनचा लास्ट वर्ड जो आहे तो बघूया. तो वर्ड आहे ज्युडिशियस. ज्युडिशियसचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं शोईंग वाईज जजमेंट. म्हणजे होतं ज्युडिशियस. हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं विवेकपूर्ण आणि विवेकपूर्ण मराठीमध्ये सुद्धा हेच मिनिंग होतं ज्युडिशियसचं. आणखी काय मिनिंग होतं? तर शहाणा, विवेकी, शहाणपणाचे आणि समंजस. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं ज्युडिशियसचं? विवेकपूर्ण, शहाणा, विवेकी, शहाणपणाचे आणि समंजस. सिनोनिम्स आहेत ज्युडिशियसचे वाईज आणि सेन्सिबल. वाईज आणि सेन्सिबल हे सिनोनिम आहे ज्युडिशियसचं आणि अँटोनिम आहे फुलिश. सो आता एक्झाम्पल मध्ये कसं यूज केलेलं आहे ज्युडिशियसला बघूया. शी मेड अ ज्युडिशियस डिसिजन. सेंटेन्सचा हिंदीमध्ये अर्थ होतो उसने विवेकपूर्ण निर्णय लिया. तर इथे जे आहे ज्युडिशियसला हिंदीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे विवेकपूर्ण म्हणून. आणि मराठीचा सेंटेन्स बघूया काय आहे. तिने एक समंजस किंवा शहाणपणाचा निर्णय घेतला. तर इथे जे आहे ज्युडिशियसला मराठीमध्ये मिनिंग काय घेण्यात आलेला आहे? समंजस पण घेऊ शकता तुम्ही आणि शहाणपणाचा सुद्धा घेऊ शकता. सो सेंटेन्स मध्ये एकतर तिने एक समंजस निर्णय घेतला सुद्धा यूज करण्यात येतं किंवा तिने एक शहाणपणाचा निर्णय घेतला सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सो असे आहे हे आजचे आपले वर्ड्स. परत एकदा वाचून घ्या. आता मी तुम्हाला आज हिंदीमध्ये सुद्धा मिनिंग सांगितलेले आहे. ज्यांना हिंदीमध्ये इझी जात आहे त्यांनी हिंदीमध्ये बघा, ज्यांना मराठीमध्ये इझी जात आहे त्यांनी मराठीमध्ये बघा. दोन्ही तुम्हाला मिनिंग्स आणि जे पण एक्झाम्पल दिलेले आहेत एक्झाम्पलचे तुम्हाला हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये तुम्हाला मिनिंग सांगितलेले आहे. सो परत एकदा वाचून घ्या. याची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार. तिथे जाऊन त्या लिंकवर क्लिक करा आणि डाउनलोड करा पीडीएफ. आणि तुमच्या फ्रेंड्सला वगैरे पण शेअर करा. त्यांना पण सुद्धा हेल्प होईल. काही एक्झाम्स आता परत एक्झाम्स येत आहेत. SSC CGL ची नोटिफिकेशन आलेली आहे. CHSL ची येईल, काही बँकिंगच्या येतील, तलाठी भरती येईल. अशा वेगवेगळ्या स्टेट लेवलच्या, सेंट्रल लेवलच्या प्रत्येक एक्झाम्स आता येणारच आहेत सगळ्यांचं नोटिफिकेशन. सो प्रत्येकाला तुम्ही शेअर करा. त्यांना इझी पडेल. वोकॅब्युलरी ज्यांना हार्ड जाते त्यांना यूज होईल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ फ्रेंड. थँक्यू.